नमस्कार भक्तांनो, जय बाळमामा. श्री संत सद्गुरू बाळमामांच्या जीवनातील प्रसंग. लोभी चंदूलाल शहांना मामांचा शाप भाग 2. शेठजीच्या मुलाच्या लग्नानंतर मामाने आपले ईश्वरी खेळ आरंभले. बाळमामांच्या अवकृपेमुळे चंदूलाल शेठजीचा मुलगा ताराचंद आणि सून जासूदबाई यांना नाना प्रकारचे त्रास सतत सुरू झाले. याच काळात सुदैवाने शेठजीची सूनबाई जासूदबाई या मामांना भजू लागल्या होत्या. मामांच्या शापाने शेठजीच्या घरातील सर्व श्रीमंती पार निघून गेली. पुरात गावं धुवून नेल्यासारखी घरातील श्रीमंती निघून गेली. संततीच्या पिढीने त्रास्त झालेली जासूदबाई एकदा मामांना म्हणाल्या, मामा, तुमची फसवणूक आमच्या सासऱ्यांनी केली, मग तुम्ही आमचे असे हाल का करत आहात? आम्हाला पीडेने ग्रासलेले आहे. यानंतर उत्तरदाखल मामांनी जासूदबाईंना सांगितले, आपले तत्त्व खरोखरच सर्वांना विचार करण्यासारखे व आचरणात आणण्यासाठी आहेत. मामा म्हणाले, अगं गुजरेने, माझं नेम तू ऐक. माझं काही घेऊन कोणी ते बुडवतो म्हणाल तर मी प्रथम फळाला, नंतर शेंड्याला आणि शेवटी बुडक्याला धरतो. माझं काही घेऊन बुडवणारा जरी एक वेळ स्वर्गाला गेला तर तिथे जाऊन मी इंगळ म्हणजे निखारा होऊन त्याच्या पाठी लागून सर्व वसूल करतो. जिवंत माणसाची कोणीही वसूल करेल, मी मेलेल्या माणसाच्या चामड्याकडून वसूल करणारा धनगर आहे, हे तू लक्षात ठेव. एवढं बोलूनही मामांनी जासूदबाईंना दिलासा देऊन म्हटले, बाई, तू आयुष्यभर माझी वाट धरून राहा. तुला कितीही त्रास झाला तरी मला विसरू नकोस. संकट प्रसंगी मी तुझ्या हाकेला उभा आहे. तुझ्या रक्षणाला माझी काठी सदैव हजर आहे. आपल्या कर्माचे सर्व भोग भोगल्याशिवाय माणसाची सुटका नाही. एकदा का सर्व भोग भोगून मोकळी हो. माझ्यावर अखंडपणे विश्वास ठेव, म्हणजे तू या आयुष्यातच जन्म मरण चक्रातून मोकळी होशील. अशा प्रकारे चंदूलाल शेठजीच्या कुकर्मामुळे शेठजींना व त्यांच्या पुढील पिढीस मामांच्या अवकृपेस सामोरं जावं लागलं. परंतु या कठीण परिस्थितीतही जासूदबाईंची मामांवरील भक्ती निस्सीम राहिली. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.